नमस्कार. BA भाग 1च्या राज्यशास्त्र या विषयामध्ये आपण आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये भारताचे पंतप्रधान व त्यांचे अधिकार व कार्य अभ्यासले होते. या व्हिडिओमध्ये आता आपल्याला मंत्री परिषद आणि मंत्रिमंडळ, मंत्री परिषद म्हणजे काय आणि मंत्रिमंडळ म्हणजे काय, त्यांची निर्मिती कशी होते आणि त्यांचे कार्य कोणते कोणते आहे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहे. आता पहिल्यांदा पाहायचं आहे मंत्री परिषद म्हणजे काय. आपल्याला माहीत आहे की मंत्री परिषद आणि मंत्रिमंडळ यातील सर्वात पहिल्यांदा आपल्याला फरक लक्षात घेणं आवश्यक आहे. दोन गोष्टीमध्ये जो फरक आहे तो पहिल्यांदा या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी आपण सुरुवातीला मंत्री परिषद म्हणजे काय हे पहिल्यांदा बघू आणि नंतर मंत्रिमंडळ म्हणजे काय हे बघू. आता आपल्याला माहीत आहे की पंतप्रधान आपल्या सोयीसाठी राज्यकारभाराच्या सोयीसाठी सहकारी मंत्र्यांची निवड करत असतो आणि आपल्या सहकारी मंत्र्यांची निवड करून ती यादी राष्ट्रपतीला पाठवत असतो. आपल्या सहकारी मंत्र्यांची जी निवड यादी राष्ट्रपतीला पाठवत असतो, अशा सर्व मंत्र्यांना मिळून बनलेल्या मंत्रिसमूहाला काय म्हटलं जाते, मंत्री परिषद म्हटलं जाते. या मंत्री परिषदेमध्ये तीनही दर्जाचे मंत्री असतात, ज्यामध्ये मग कॅबिनेट दर्जाचे मंत्री, राज्य दर्जाचे मंत्री आणि उपमंत्री, म्हणजे तीनही दर्जांच्या मंत्र्यांचा मिळून मंत्री परिषद हे बनत असते. आणि म्हणूनच मंत्री परिषदेचा आकार हा मंत्रिमंडळापेक्षा कसा असतो, मोठा असतो. कारण प्रधानमंत्री, त्याचबरोबर कॅबिनेट दर्जाचे मंत्री, त्याचबरोबर राज्यमंत्री आणि उपमंत्री या सगळ्यांचं मिळून काय बनलेलं असते, मंत्री परिषद. तर दुसरं आपल्याला पाहायचं आहे मंत्रिमंडळ म्हणजे. तर मंत्रिमंडळात फक्त कॅबिनेट दर्जाच्याच मंत्र्याचा समावेश होत असतो. मंत्री परिषदेमध्ये सगळ्याच मंत्र्यांचा समावेश होतो, पण मंत्री परिषदेत जे कॅबिनेट मंत्री आहे त्या मंत्र्याचा समावेश हा मंत्रिमंडळात होत असतो. मंत्री परिषदेतील राज्यमंत्री आणि उपमंत्री यांचा समावेश मात्र मंत्रिमंडळात होत नाही. आणि आपल्याला माहीत आहे की मंत्रिमंडळाची केव्हा महत्त्वाची बैठक होत असते तेव्हा प्रधानमंत्री केवळ कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांनाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोलवत असतात. आणि आपल्याला माहीत आहे की कॅबिनेट दर्जाचे मंत्री हे मंत्रिमंडळातले अतिशय वरिष्ठ, अनुभवी आणि विश्वासू मंत्री असतात. आणि म्हणूनच कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांची संख्या ही साधारणतः मंत्रिमंडळात 20 ते 25च्या जवळपास असल्याचे आपल्याला दिसून येते. आणि पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या नियमित बैठकी केवळ कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्याला बोलवतात आणि त्यांच्यासोबतच शासनाचे महत्त्वाचे आणि धोरणात्मक निर्णय हे घेतले जातात. तर हा फरक आपल्याला मंत्री परिषद आणि मंत्रिमंडळामध्ये दिसून येते. आता घटनेचं जर तुम्ही संविधानाचं कलम 74 अभ्यासलं तर त्यामध्ये प्रधानमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ याची घटनेमध्ये तरतूद केलेली आपल्याला दिसून येते. आणि घटनेच्या 74व्या कलमात म्हटलेलं आहे की पंतप्रधानाला सहाय्य करण्यासाठी एक त्याचं मंत्रिमंडळसुद्धा असलं पाहिजे. आणि भारताचा राष्ट्रपती हा केवळ नाममात्र शासनप्रमुख असल्यामुळेच सगळी सत्ता ही पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या हाती असल्याचं आपल्याला दिसून येते. तर यानंतर पाहायचं आहे की मंत्रिमंडळाची निर्मिती कशा प्रकारे होते. आता आपल्याला माहीत आहे की लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर ज्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळते त्या पक्षाचा नेता हा पंतप्रधान बनते आणि त्या पक्षालाच राष्ट्रपती पंतप्रधानपदासाठी आमंत्रित करते. जेव्हा परिस्थिती अशी येते की कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत नाही किंवा एकाच पक्षात 2 नेते पंतप्रधानपदासाठी दावा करतात, मग अशा परिस्थितीत राष्ट्रपती पंतप्रधान कोण बनवण हे ठरवू शकते. राष्ट्रपती स्वविवेकाधीन अधिकाराचा वापर करून पंतप्रधानपदासाठीचा व्यक्ती ठरवू शकते. परंतु इतर सामान्य परिस्थितीत जर बहुमत प्राप्त पक्ष असेल तर त्या पक्षाच्याच नेत्याला पंतप्रधान म्हणून नियुक्त करावं लागते. एक वेळा प्रधानमंत्री निवडला की मग आपल्याला माहीत आहे की पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर प्रधानमंत्र्याचं पहिलं काम असते की आपल्या मंत्रिमंडळातील नेत्यांची यादी तयार करणं. आणि यादी तयार केल्यानंतर आपल्याला माहीत आहे की ती यादी प्रधानमंत्री हे राष्ट्रपतीला सोपवतात आणि राष्ट्रपती त्यानुसारच मंत्र्यांची नियुक्ती करत असतात. राष्ट्रपती
पंतप्रधान जी यादी पाठवतात त्यानुसारच मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नियुक्ती करत असतात. आणि कधीकधी पंतप्रधान पदाची शपथ पण घेतानाच मंत्रिमंडळातील मंत्र्यांची सुद्धा शपथविधी घेतली जाते. तर कधीकधी पंतप्रधानाच्या शपथविधीनंतर 1-2 दिवसांनी मंत्रिमंडळातील मंत्र्यांची शपथसुद्धा घेतली जाते. आणि मंत्रिमंडळ निवडल्यानंतर मग राज्यमंत्री कोणाला करायचं आणि उपमंत्री कोणाला करायचं हे सुद्धा पंतप्रधानच ठरवते. तर अशा प्रकारे प्रधानमंत्री हा मंत्रिमंडळाची निवड करते आणि मंत्रिपरिषदेतील मंत्र्यांची सुद्धा निवड करते. आणि मग कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांकडे खाते वाटप करण्याचं कामसुद्धा प्रधानमंत्री हे करत असते. महत्त्वाच्या मंत्र्यांना महत्त्वाची खाते दिली जातात. कधीकधी राज्यमंत्री आणि उपमंत्री यांना स्वतंत्र कारभारसुद्धा दिला जातो, कार्यभारसुद्धा दिला जाऊ शकतो. तर अशा प्रकारे मंत्रिमंडळ आणि मंत्र्यांची नियुक्ती ही केल्या जाते. आणि सगळ्या व्यक्तींना, पंतप्रधानांना आणि मंत्रिमंडळांना आणि मंत्रिपरिषदेच्या सदस्यांना शपथविधी देण्याचं काम हे राष्ट्रपती करत असतात. तर अशा प्रकारे मंत्र्यांची ही मंत्रिमंडळाची निर्मिती होते. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की मंत्रिमंडळाचा कार्यकाल किती वर्षाचा असते. मंत्रिमंडळाचा कार्यकाल शक्यतो 5 वर्षाचा असते, लोकसभेइतकाच म्हणजेच 5 वर्षाचा असते. परंतु मंत्रिमंडळाचा कार्यकाल हा पंतप्रधानाच्या कार्यकालावर सुद्धा अवलंबून असते. कारण आपल्याला माहीत आहे की प्रधानमंत्र्याचा राजीनामा म्हणजेच मंत्रिमंडळाचा राजीनामा असते. त्यामुळेच लोकसभेत जोपर्यंत प्रधानमंत्री स्पष्ट बहुमत आहे तोपर्यंत प्रधानमंत्री हा पदावर राहू शकतो आणि तोपर्यंतच मंत्रिमंडळसुद्धा पदावर राहू शकते. एक वेळा जर लोकसभेत पंतप्रधानांनी बहुमत गमावलं तर पंतप्रधानाला राजीनामा द्यावा लागतो आणि त्याच्यासोबत त्यांच्या मंत्रिमंडळालासुद्धा राजीनामा द्यावा लागतो. म्हणूनच पंतप्रधानाच्या कार्यकाला इतका किंवा लोकसभेच्या कार्यकाला इतका म्हणजेच 5 वर्षाचा कार्यकाल हा मंत्रिपरिषदेचा असतो. कारण पंतप्रधान पदावरील व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा त्याने राजीनामा दिला इत्यादी जरी गोष्टी केल्या तरीही मंत्रिमंडळाचा कार्यकाल काय होतो, समाप्त होतो. तर अशा प्रकारे मंत्रिमंडळाचा कार्यकाळ बघितल्यानंतर आपल्याला पाहायचं आहे मंत्रिमंडळाची कार्यपद्धती. आता शासन व्यवस्थेत आपल्याला माहीत आहे की पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हेच सत्तेचे महत्त्वाचे केंद्र आहे. शासनाच्या कारभाराचे ध्येय धोरण ठरवणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे हे सगळं कार्य प्रधानमंत्र्याच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ करत असते. आणि म्हणूनच मंत्रिमंडळालासुद्धा शासन व्यवस्थेत महत्त्वाचं स्थान आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याचप्रमाणे मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठका घेणे, त्याचप्रमाणे अन्य महत्त्वाच्या विषयावर बैठका घेणे, बैठकीचा ठिकाण, वेळ आणि विषय निश्चित करण्याचा अधिकार हा पंतप्रधानाला असते. आणि आपल्याला माहीत आहे की मंत्रिमंडळाच्या बैठकीचं अध्यक्षस्थानसुद्धा प्रधानमंत्रीच भूषवत असते. बैठकीत चर्चा सुरू असताना मंत्री आपलं मतसुद्धा मांडू शकते, विचार मांडू शकते. पंतप्रधान आणि मंत्री यांच्या विचारामध्ये कधीकधी मतभिन्नतासुद्धा असू शकते. परंतु मंत्र्याला विचार व्यक्त करत असताना किंवा मंत्रिमंडळात काम करत असताना नेहमीच पंतप्रधानाशी जुळून घ्यावं लागते. त्याचप्रमाणे चर्चा झाल्यानंतर आपल्याला माहीत आहे की देशात लोकशाही असल्यामुळं मंत्रिमंडळाच्या बैठकीतला निर्णय हा सामूहिक पद्धतीनेच घेतला जाते. परंतु निर्णयामध्ये पंतप्रधानाची भूमिका कशी असते, अतिशय महत्त्वाची असते. तर अशा प्रकारे मंत्रिमंडळाचं कार्यभार हे चालत असते. कधीकधी काही खात्याच्या गुंतागुंतीचा आणि महत्त्वाचा प्रश्नाबाबत निर्णय घेत असताना मंत्री एखादी अभ्यास समिती नेमू शकते ज्यामध्ये तज्ज्ञांचा समावेश असते आणि तज्ज्ञांनी अभ्यास केल्यानंतर त्याचा अहवाल मागवला जातो आणि त्याच्यावर सुद्धा त्या अहवालानुसार निर्णय घेतला जाते. म्हणजे अशा प्रकारे मंत्रिमंडळाचा कार्यभार हा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि चर्चेतूनच घेतलेला आपल्याला दिसून येते. तर या व्हिडिओमध्ये आपण मंत्रिमंडळ म्हणजे काय, त्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो आणि त्यांची कार्यपद्धती कशा प्रकारे असते हे आपण या ठिकाणी बघितलं. आता पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला मंत्रिमंडळाचे कार्य आणि अधिकार ही गोष्ट अभ्यासाची. धन्यवाद.